आणि या दशकातील 2024 हे पान आता मागे पडणार आहे। या वर्षाला भक्तिभावानं निरोप देण्यासाठी राज्यातील मंदिरांमध्ये देखील भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। मुंबईत सिद्धिविनायक आणि शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठ्या रांगा लागल्या, तर विठुरायाच्या पंढरीतही भाविकांची रीघ लागली आहे। तिन्ही मंदिरातील ही दृश्य आपण पाहतोय। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्याकरता विठ्ठल दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून अनेक भाविक खरतर विठ्ठल दर्शनाकरता आलेले असेच काही भाविक आता आपल्याबरोबर। काय सांगता तुम्ही 31 साजरे करायला आज पंढरपुरात आलाय? कंपनीच्या कामामध्ये वेळ अजिबात मिळत नव्हता, म्हणून सुट्टी एन्जॉय कशी करावी, नवीन वर्षाची सुरुवात कशी करावी म्हणून आम्ही देवदर्शन घेतलंय। आमच्या घरच्या रुक्मिणीने सांगितलं की पंढरपूर दर्शन घ्यायचं म्हणून आम्ही दोघे इथे आलो आणि पहिली सुरुवात आम्ही इथून करतो नवीन वर्षाची। तुम्ही काय सांगताल, पहिल्यांदा झालाय? हा, पहिल्यांदा चालू। काय कसं वाटतात? खूप छान वाटलं। आपली हिंदू संस्कृती जपण्यासाठी आम्ही इकडे आलो, म्हणजे 31 ला ड्रिंक करून हे वगैरे करण्यापेक्षा आपलं देवदर्शन केलेलं खूप चांगलं म्हणून आम्ही इकडे आलेलो आहोत। अजून काही भाविक आपल्या बरोबर, काय सांगता तुम्ही? माझं एवढं, नवीन वर्षाची सुरुवात काय ती देवाधर्मानं आपण एरिया असं पर्यटन स्थळात जातो, दारू पिणं, गोवा झालं, इतर हे करण्यापेक्षा काहीतरी सात्विक विचार, चांगले विचार, जसं की संत समागमे धरून आवडी करावी तातडी परमार्थाची, हे